चला तर मंडळी, काही दिवसांपूर्वी साखरेची पुरणपोळी दाखवली तर बापरे, कमेंट्सचा काय तो पाऊसच पडला. गुळाची पुरणपोळी करायची, साखरेची हेल्दी नाही, गुळाचीच चांगली लागते, गुळाचीच पारंपरिक आहे, तुला गुळाची येत नाही का? याआधी मी गुळाची दाखवली होती म्हणून तेव्हा साखरेची दाखवली. म्हटलं चला आज अक्षय तृतीय विशेष आमरस आणि पुरणपोळी करायची. पूर्ण थाळी बनवलेली आहे, पाहायची असेल तर टायटलमध्ये एक छोटा त्रिकोण आहे, तिथे क्लिक करून पहा, तुम्हाला दिसेल. पुरण करण्यासाठी 1 कप हरभरा डाळ, 3 कप पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल घालून 5 शिट्ट्या करून शिजवून घेतली. 2 कप गहू पीठ, मीठ आणि थोडंसं हळद घालून चपातीच्या कणकेसारखं मळून 2 चमचे पाणी लावून 20 मिनिटं बाजूला ठेवलं. डाळ शिजल्यानंतर पाणी गाळून घेतलं. 1 कप डाळीसाठी 1 कप चिरलेला गूळ, पुरणाला छान चटका दिला. वेलची जायफळ घालून पुरण वाटून पुरण गार करायचं. कणिक एकदा व्यवस्थित एकजीव करून चमचाभर तेल घालून मळून घ्यायचं. त्यानंतर नेहमीची पुरणपोळी लाटतो तशी लाटायची, पारी करायची, पुरण भरायचं, पोळी लाटायची, मोठ्या आचेवर भाजायची. टम्म फुगलेली गुळाची पुरणपोळी तयार. आता तरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली